तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की याच्याबद्दल असं करून चालणार नाही, आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो. अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. मगाशी मी धीरज आणि ह्या सगळ्यांशी बोलत होतो, प्रफुल्लबाईंनी पण त्याचा उल्लेख केला. आपल्याला उद्याच्या 10 जूनला 25वां वर्ष आपण साजरं करतोय, म्हणजे 1099 ते 2024. तर त्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला, आणि 26वा वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999चा आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्र पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची, आणि तशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा चाललेला आहे. आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्यामुळं धीरज आणि बाकीच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी, युवकच्या आणि इव्हन फादरच्या पण अध्यक्षांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याच्यातनं तिथं पक्षाची ताकद वाढवण्याच्या करता निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत केलेलंच आहे. आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं, ज्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंदला घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं, ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू. 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2-3 दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. पण 10 जूनला आपला वर्धापन दिन आहे, तो मात्र वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याच्या बद्दलचा कार्यक्रम हा सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्याध्यक्षांना, सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना दिला जाईल. त्याबद्दल आपण यत्किंचितही शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. विशेषतः पाण्याचे साठे अतिशय कमी झालेले आहेत. 5% कपात, 10% कपात, 15% कपात. वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलेलं आहे. प्री मान्सून काही भागामध्ये मोठा कोसळला आहे. हवेच्या वादळी वाऱ्यामुळं प्रचंड नुकसान झालं, पत्रा उडून गेला. तरी देखील त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं आणि 25 जिल्ह्यामध्ये साधारण 10,000 हेक्टरचे पंचनामे कालपर्यंत झालेले आहेत. पंचनाम्याचं काम सुरू आहे, कारण तो काही ठिकाणी जनावरं मेलीत, काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे, पत्रे पण उडालेले आहेत, घराचंही नुकसान झालेलं आहे, पिकांचं, उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे, आणि काही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकरनी पाणी पुरवठ्याची मागणी आहे. ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय, आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपलं लक्ष आहे. त्यामध्ये ज्या दिवशी आपल्या इकडचं मतदान झालं त्याच्यानंतर ताबडतोबच मंत्रालयामध्ये बसून आमचा सगळ्यांचा आढावा चाललेला आहे. स्वतः मुख्यमंत्री पण घेत आहेत. आज देखील राज्यातील मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक होती, पण तो आपली बैठक लागल्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की उद्या 12 वाजता ती बैठक घ्या. त्याच्यामुळं मान्सूनपूर्व तयारीची पण बैठक उद्या होणार आहे. आणि 350व्या शिवराज्याभिषेक महोत्सव 350वा यंदाच्या वर्षी आपल्याला साजरा करायचा आहे, आणि त्याचाही उद्याच्याला आम्ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. ती पण साधारण उद्याच्याला होईल. मला लोकप्रतिनिधींना इथं बरेचसे आमदार आहेत म्हणून त्यांना सांगायचं आहे की या सगळ्याच्या संदर्भात मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री इथंच आहेत. किती तारखेला आपण बैठक घेतली होती? 21 तारखेला. 21 तारखेला आम्ही बसलो होतो मंत्रालयामध्ये. आम्ही फार टीव्हीकडं किंवा प्रेसकडं जात नाही. बैठक घेतली, नामकं झालं, तमकं झालं, फोटो काढा, ते सोशल मीडियाला टाका, आणि ते अमकं करा. त्याच्यामध्ये थोडीशी आचारसंहितेची अडचण होती. आपण खरं तर 20 तारखेला महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं मतदान झालं 5व्या टप्प्यातलं, आणि ते झाल्यानंतर आम्ही नितीन करीर म्हणून आपले चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही निवडणूक आयोगाला कळवा की आता इथं आचारसंहिता शिथिल करा, काढून टाका नका, शिथिल करा.
की ज्याच्यातनं काही निर्णय मंत्र्यांना घ्यायला सोपं जाईल, कॅबिनेट घेता येईल, कॅबिनेटमध्ये देखील काही निर्णय घेता येतील. कारण आज माझ्याकडे सकाळी काय आमदार भेटायला आलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी विषय काढला. मी नितीन करिरांना फोन लावला.